4 ऑक्टोबरला सांगलीत शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर मराठा समाज संस्थेचा कार्यक्रम. महायुतीत सत्तार आणि दानवेंमधील वाद टोकाला. सिल्लोडचा पाकिस्तान या दानवेंच्या वक्तव्याविरोधात सत्तार समर्थकांकडून सिल्लोड बंदची हाक. भारत आणि बांगलादेश सामन्यावरून राजकारण तापलं. बांगलादेशमधील हिंदूंविरोधातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं मॅचला परवानगी कशी दिली? आदित्य ठाकरेंचा सवाल. पुढील 15 दिवसात आचारसंहिता लागेल. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं विधान. सरकारमध्ये बिना पैशाचे एकही काम होत नाही. 3 पक्षांचं सरकार आलं तरीही अडचणी कमी होत नाहीत. भाजप आमदार लक्ष्मण पवार यांचं विधान. नरहरी झिरवाळांनी दिले निवृत्तीचे संकेत. मला राज्यपाल व्हायला आवडेल. नरहरी झिरवाळांचं विधान. पुण्यात शरद पवारांचा अजित पवारांना आणखी एक धक्का. अजित पवारांचे 10 नगरसेवक पवारांसोबत जाणार. 27 तारखेला पक्षप्रवेश. महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर. मला काहीतरी सांगायचंय. मुख्यमंत्री शिंदेंवर आधारित नाटक. मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समय दिसणार. राहुल गांधींनी बाबासाहेबांची माफी मागावी. माफी मागितली तरच जीप छाटायचं विधान घेणार मागे. शिंदे गटाचे संजय गायकवाड आपल्या विधानावर ठाम. दिवंगत आमदार विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष विधानसभा निवडणूक लढणार. शिवसंग्राम 5 जागा लढवणार. महायुती महाविकास आघाडीशी चर्चा सुरू. ज्योती मेटेंची माहिती. जम्मू काश्मीरमध्ये विक्रमी मतदान. पहिल्या टप्प्यात 58% अधिक मतदान. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेबाबत 23 सप्टेंबरला निर्णय. अनेक विभागांचं सुधारित मागणीपत्र प्राप्त नाही. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनची माहिती. आता लग्न किंवा आजारपणासाठी पीएफ खात्यातून एका वेळी 1 लाखापर्यंत काढता येणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय.